नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि ठरलं तर मगचा आजचा भाग बिलकुल मिस करू नका. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता साक्षीकडे जातो आणि त्यानंतर तिला आता कोर्टात लॉकेट घालायला भागसुद्धा पाडतो. तर बघूया प्रेक्षकांनो, तिथे आता प्रियासुद्धा असते आणि अर्जुनला आता ही प्रियासुद्धा तिथे दिसते. तर ठरलं तर मगचा आजचा भाग जबरदस्त आहे. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. आजचा भाग सुरू होतो. आता ही प्रिया म्हणत असते सायलीला की काय गं, तू हुंदड्याला जातेस, घरची कामं कोण करणार? अगं पूर्णाजी बघ, बोल काही या सायलीला. त्यावर आता सायली म्हणते, अगं प्रिया, मी हुंदड्याला नाही जात आहे, माझं काम आहे तिथे. आणि त्यानंतर हिच्याकडे सगळेजण दुर्लक्ष करतात आणि हिचं कोणीही ऐकून घेत नाही. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सायलीला, बायको झालं का, चल आपण चाललं जाऊ. तर आता सायली हो असं म्हणते आणि दोघेही तिच्या डोळ्यासमोर तिथून निघून जातात. आणि आता ही मनात विचार करू लागते आणि म्हणते की मला तर या दोघांना थांबवण्यात कोणीच रिस्पॉन्स दिला नाही, आता काय मलाच यांच्या मागे जावं लागणार. आणि त्यानंतर प्रिया आता लगेच म्हणते सगळ्यांना की मला निघावं लागेल, एका मैत्रिणीला भेटायचं आहे मला. त्यावर बघा आता सगळे आपली मान खाली घालून असतात आणि कोणीही या प्रियाकडे लक्षसुद्धा देत नाही. त्यावर हो किंवा नाही असं सुद्धा म्हणत नाही. तर तितक्या तिथे तो अश्विन आणि म्हणतो, तन्वी, अगं तन्वी, आपल्याला बाहेर जायचं आहे, माझ्या एका मित्राकडे वास्तुशांतीची पूजा आहे ना तिथे. तर त्यावर आता प्रिया म्हणते, आता जायचं आहे का? नाही म्हणजे मला एक काम होतं, मी बाहेर जात होते. तर हिचं काम तर आपल्याला माहीतच आहे प्रेक्षकांनो, ही महिपतकडे जाणार आहे आणि त्यानंतर आता अर्जुन आणि शैलीचा पिच्छासुद्धा करणार आहे. तर इकडे आता अश्विन म्हणतो, अगं तू तुझी कामं नंतर कर ना, माझ्या मित्राने आपल्या दोघांनाही बोलावलं आहे. त्यावर आता ही कसं बसं तोंड करते. तर त्यावर आता प्रताप म्हणतो, अगं तन्वी, तू तुझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार होतीस ना, मग आता त्याच्यापेक्षा वास्तुशांतीला जाणं महत्त्वाचं नाही आहे का? तर आता या प्रियाला हो म्हणावंच लागतं आणि प्रिया म्हणते हो जाते आणि तिथून ती निघून जाते अश्विनसोबत. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन आणि सायली आता आले असतात चैतन्याकडे आणि अर्जुन म्हणतो, मी तुला जे जे सामान आणायला सांगितलं होतं ते सगळं आणलंच ना तू? तर चैतन्य म्हणतो, अरे तू मला जे लिस्ट दिली होती ना त्यातला मी एक सामान आणलं आहे. तर आता अर्जुन म्हणतो की फॅन्टॅस्टिक, आणि तो आता अर्जुन जातो चेंज करायला. आता सीन शिफ्ट होतो प्रेक्षकांनो आणि आता अश्विन आणि प्रिया आले आहेत वास्तुशांती वगैरे करून. आणि त्यानंतर आता ते चर्चा करत असतात की बरं झालं तोंडरी दाखवलं म्हणून माझ्या मित्राला, असं अश्विन काय ते प्रियाला म्हणत असतो. तर प्रिया म्हणते, हो ना, भेटसुद्धा झालीच. त्यानंतर आता अश्विन म्हणतो या प्रियाला की बरं, तुला तुझ्या मैत्रिणीला भेटायचं होतं ना, चल मी तुला ड्रॉप करून देतो. तर आता ही प्रिया लगेच म्हणते, अरे नाही नाही नको, तुला उशीर होणार, मी जाईल माझी. तर आता अश्विन म्हणतो की हे बघ, तसंही मी हॉस्पिटलमध्ये उशिरा गेलो तर काही प्रॉब्लेम नाही, तसंही आज काही इथे OPD वगैरे नाही आहे, चल मी तुला देतो सोडून. बरं राहते कुठं तुझी मैत्रीण? तर आता ही प्रिया म्हणते, ते हॉस्पिटलच्या एकदम विरुद्ध दिशेने राहते, म्हणून म्हटलं मी जाते. तर अश्विन काही ऐकत नाही आणि अश्विन म्हणतो की काय होतं मग, मी तुला देतो ना ड्रॉप करून, मला माझ्या बायकोला त्रास द्यायला अजिबात आवडत नाही. तर आता ही प्रिया लगेच म्हणते, बस रे, काय तुझ्या त्या अति काळजीने ना माझं डोकं फिरतं, मला ना इरिटेट व्हायला लागतं. तर अश्विन एकदम आश्चर्याने बघतो या प्रियाकडे आणि त्यानंतर आता अश्विन स्वतःहून म्हणतो की ठीक आहे, सॉरी. तर आता ही प्रिया म्हणते, अरे अश्विन, मी का कोकुलं बाळ आहे का रे माझी इतकी काळजी करायला? आणि काय ते मला कुठेही सोडण्यापेक्षा तुझं डॉक्टर म्हणून तुझ्या ड्युटीज निभावणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून म्हणते तू जा. तर बघा प्रेक्षकांनो, अश्विन आता काहीही बोलत नाही, त्यावर उत्तर देत नाही हिला आणि चालला जातो कार घेऊन आपली. आणि हा गेल्यावर आता प्रिया म्हणते, किती चिकटतो हा अश्विन, आता याला घेऊन का मी त्या साक्षीकडे जाऊ का? आणि त्यानंतर इकडे सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन पूर्ण एका नवीन लुकमध्ये चैतन्य आणि सायलीच्या समोर येतो. आणि आता चैतन्य आणि सायली अर्जुनकडे बघतच राहतात. अर्जुनने पूर्ण व्हाईट कपडे घातले असतात आणि त्यावर दाढी आणि ते पूर्ण त्यांनी साधूचं लुक केलं असतं. आणि आता चैतन्याला इतकं नवल वाटतं आणि आश्चर्य वाटतं. आणि आता त्यानंतर चैतन्य म्हणतो अर्जुनला की अर्जुन, तू तर अजिबात ओळखू नाही येत आहेस. तर आता अर्जुन म्हणतो, हो ना, पण हे सगळं कौतुक माझ्या बायकोचं, ही तिचीच आयडिया होती हां. तर आता सायली लगेच म्हणते, अहो आता माझं कौतुक करायला वेळ नाही आहे आपल्याकडे, चला. आणि त्यानंतर सायली जाताना म्हणते एकदा की चैतन्य भाऊजी, तुम्ही एकदा नीट बघून घ्या, काही राहिलं तर नाही आहे ना, आणि हे नक्की ओळखू येत नाही आहे ना? त्यावर आता चैतन्य म्हणतो, नाही, अजिबात नाही, मला तर अजिबात वाटत नाही की याला कोणी ओळखू शकणार. तर आता सायली थोडी टेन्शनमध्ये असते आणि त्यानंतर आता चैतन्य म्हणतो, चला आपण निघूया. तर आता सायली म्हणते, नाही नाही, एक मिनिट थांबा. आणि बघा प्रेक्षकांनो, सायली काय करते, आता जी लावलेली दाढी असते ना नकली, ती आता सायली जाते आणि अर्जुनची दाढी ओढू लागते चेक करण्यासाठी की ती दाढी पक्की लागली आहे की नाही ते. त्यानंतर आता हे सगळं चेक वगैरे करतात आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो. महिपत आणि साक्षीकडे एक पूजा असते. आता महिपतच्या बायकोचं श्राद्ध असतं, म्हणजे कालिंदी महाडिकचं.
तर तिथे आता पूजा सुरू असते आणि तिथे आता प्रिया येते. आणि आता आल्या प्रिया विचार करू लागते की आणि मनात म्हणते इथे काय चाललं आहे. हां, साक्षीच्या आईचं ना श्राद्ध असेल बहुतेक. आणि त्यानंतर तिथे आता अर्जुन, चैतन्य आणि सायलीसुद्धा पोचतात. आता हे कारमध्ये असतात, तर त्यावर आता अर्जुन उतरणार. तितक्यात सायली म्हणते, अहो ऐका ना, तुमचं सगळं आठवण आहे ना, म्हणा बरं एकदा की तुझ्या वाईट काळाची चाहूल लागते. त्यावर आता अर्जुन प्रॅक्टिस करतो आणि म्हणतो, तुझ्या वाईट काळाची मला चाहूल लागते. तुला या संकटातून फक्त तुझी स्वर्गवासी आईच बाहेर काढू शकेल. हे मात्र आता अर्जुनला हे वाक्य नाही म्हणता येत. अर्जुन म्हणण्याचा प्रयत्न करतो पण तो नाही म्हणू शकत. तर आता चैतन्य म्हणतो, अर्जुन तू एक काम कर, फक्त आई म्हण ना. त्यात चैतन्य आता म्हणतो सायलीला की वहिनी, साक्षीला माहीत आहे तिची आई स्वर्गवासी आहे म्हणून, तर आई म्हटलं तरी चालेल ना. तर त्यावर आता सायली म्हणते की बरं तुम्ही आई म्हणा आता. तर आता अर्जुन म्हणतो, या वाईट संकटातून तुला तुझी आई वाचवेल. त्यावर आता सायली म्हणते ठीक आहे, बाकीचं सगळं तुमच्या नीट लक्षात आहे ना. तर अर्जुन म्हणते हो हो. पुढे आता सायली थोडी काळजी घेत असते अर्जुनची आणि सायली म्हणते सावध राहा हां. त्यानंतर आता अर्जुनची या साधूच्या वेशात धमाकेदार एंट्री होते या महिपतच्या घरात. आणि आता पुढे अर्जुन चांगल्याने मॅनिप्युलेट करणार आहे साक्षीला आणि ते पेंडंट घालायला लावणार आहे. आणि आता अर्जुनची एंट्री व्हायच्या थोडंसं आधी आता या प्रियाला येतो अश्विनचा कॉल. आणि आता तिथे बोलू नाही शकत, पूजा सुरू असते म्हणून. आता प्रिया म्हणते साक्षीला की मी तुझ्या बेडरूममध्ये जाऊन बोलू का, वर अश्विनचा फोन आहे. त्यावर आता साक्षी म्हणते हो हो जा. पण अजिबात काळजी करायचं कारण नाही प्रेक्षकांना, अर्जुनला ही प्रिया दिसणार आहे तिथे थोड्याच वेळात. तर अर्जुन येणार त्याआधी ही प्रिया जाते आपल्या साक्षीच्या बेडरूममध्ये बोलायसाठी. आणि इकडे बाहेर सायली कारमध्ये आता देवाकडे प्रार्थना करत असते की सगळं नीट होऊ दे म्हणून. आता साक्षीचं लक्ष जातं साधू बनलेल्या अर्जुनकडे आणि साक्षी लगेच जाते आणि विचारते अर्जुनला कोण आहात आपण. आणि त्यानंतर आता महिपत पूजेच असतो तर त्याचं काही लक्ष नसतं. तर हा आता अर्जुन म्हणत असतो साक्षीला की या घरात मला वाईट शक्तीचा प्रभाव जाणवला आणि म्हणून मी इथे ओढला गेलो. तर आता साक्षी म्हणते हो पण आपलं नाव काय आहे. नाही म्हणजे यापूर्वी मी तुम्हाला कधी पाहिलं नाही आहे म्हणून विचारते. तर अर्जुन म्हणतो साक्षीला की मी पनवेलमध्ये एका दिवसासाठी चालू आहे. मी वाराणसीमध्ये राहतो, तिथे लोकांची सेवा करतो, पूजा करतो आणि लोकांना अचूक भविष्यसुद्धा सांगतो. तर आता साक्षीला नवल वाटतं आणि साक्षी म्हणते हो का, तुम्ही भविष्य सांगता का. तर त्यावर आता महिपत लगेच विचारतो कोण आहे का साक्षी. तर साक्षी सांगते अण्णा वाराणसीवरून ना एक बाबा आले आहेत, ते भविष्य सांगतात. त्यावर आता महिपत म्हणतो अरे वा, ते आजच्या दिवशी आले म्हणजे चांगला दिवस आहे. बसव त्यांना बसव आणि दूध केळी ते काय घाल त्यांना खायला. त्यावर आता साक्षी म्हणते की हो. आणि साक्षी आता बोलावते आत अर्जुनला आणि म्हणते या ना बाबा. तर आता अर्जुनने जसं पाठ केलं एकदम तसं म्हणतो. तर आता अर्जुन म्हणतो साक्षीला या घरात मला संकट जाणवत आहेत. मुली तुझ्या वाईट काळाची चाहूल लागतीये मला, पण मला हेही दिसतंय की तू तुझ्या आईचं श्राद्ध करतेयस. म्हणूनच तुझ्या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या या वाईट काळात तुला तुझी आईच मदत करेल. तर आता महिपत म्हणतो काय झालं गुरुजी, तुम्ही आत का नाही येत, मी येऊ का स्वागताला. तर आता अर्जुन लगेच म्हणतो की नाही म्हणजे बसा तुम्ही, पूजा करताना उठायचं नसतं, पान सोडायचं नसतं, मीच येतो. त्यावर आता महिपत बसतो आणि म्हणतो बरं या. पण आता अर्जुनने जे काही आता बोललं असतं साधूच्या वेशात ते सगळं आता या साक्षीच्या डोक्यात फिरत असतं. आणि आता साक्षी अस्वस्थ असते आणि ते विचार करू लागते. तर इकडे आता सायली आणि चैतन्य कारमध्ये असतात आणि ते आता काळजीत असतात. सायली काळजीपोटी आता चैतन्याला म्हणते की आत काय काय होत असेल हो भाऊजी, म्हणजे त्या महिपत आणि साक्षीने यांना ओळखलं तर नसेल ना. तर आता चैतन्य म्हणतो अरे वहिनी तू काही टेन्शन घेऊ नकोस, अर्जुन सगळं सांभाळून घेईल. त्यावर आता सायली म्हणते मागे जेव्हा मी मास्क घालून गेली होती ना त्यांच्या घरी तेव्हा मला माहिती आहे आणि आता मला कळतंय की बाहेर थांबून यांची काय घालमेल होत असेल ते. पण तेव्हा घरात निदान महिपत तरी नव्हता हो, पण आता महिपत आणि साक्षी दोघेही आहेत असं आता सायली टेन्शन घेत असते. तर आता हा चैतन्य समजून सांगत असतो. चैतन्य म्हणतो अगं वहिनी तुला तुझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे ना. त्यावर आता सायली म्हणते हो मला माझ्या नवऱ्यावर तर आहे पण त्यांच्या रागावर नाही आहे. आता साक्षी येते दुधाने केडं घेऊन. त्यावर आता अर्जुन नकार देतो आणि म्हणतो नाही मुली, ज्या घरात वाईट शक्तीचा वास असतो त्या घरात मी काहीही खात नाही. आणि तितक्यात ही प्रिया आता साक्षीच्या बेडरूममधून बाहेर येते आणि अर्जुनचं लक्ष जातं या प्रियाकडे. आणि आता अर्जुन मनात विचार करू लागतो की तन्वी इथे, म्हणजे यांची किती घट्ट मैत्री आहे ना, हे आता हिने कन्फर्मच केलं कारण की आता साक्षीच्या आईच्या श्राद्धालाही इथे आहे. त्यानंतर इकडे आता बघा साक्षी बसते अर्जुनकडे आणि म्हणते बाबा हे वाईट शक्ती वगैरे मला नाही कळत, पण आमचे गेले काही महिने खरंच खूप त्रासात गेले. त्यावर आता अर्जुन ॲक्युरेट सांगतो आणि म्हणतो नाही गेले काही महिने नाही तर 2 वर्ष
2 वर्षांपासून तुझा वाईट काळ सुरू आहे. आता अर्जुन हे मुद्दामच करत असतो तिला सगळं पटायला पाहिजे म्हणून. तर आता अर्जुन समोर म्हणतो की पण आता वाईट काळ बदलणार आहे आणि चांगले दिवस येणार आहे. फक्त तू तुझ्या आईला नेहमी तुझ्या सोबत ठेव. त्यावर आता साक्षी म्हणते अहो बाबा पण माझ्या आईला जाऊन खूप वर्ष झाली आहेत. तर आता अर्जुन म्हणतो आई आपल्यासोबत नसली तरीही तिचा आशीर्वाद कायम आपल्या मुलांसोबत असतो. तुझ्या आईची एखादी आठवण एखादी वस्तू तुझ्याकडे असेल जे तू सतत तुझ्यासोबत तुझ्या हातात किंवा तुझ्या गळ्यात घालून ठेवू शकतेस अशी काही आठवण आहे का. तर आता साक्षी विचार करू लागते आणि लगेच म्हणते की हो मला ना माझ्या आईने माझ्या जन्माच्या वेळेस एक पेंडंट दिलं होतं. ते पेंडंट आहे माझ्याकडे. तर आता अर्जुन लगेच म्हणतो उत्तम अतिउत्तम. पण आता पुढे साक्षी म्हणते पण ते पेंडंट तुटलंय. तर आता अर्जुन म्हणतो काहीही हरकत नाही. दागिना तुटला असेल तरीही आईचं प्रेम आईचा आशीर्वाद कधीच तुटत नाही. ते पेंडंट तू सोबत ठेव तुझ्या गळ्यात घाल म्हणजे तुझ्या आईचा स्पर्श तुला होत राहील आणि तेव्हाच तुझ्या आईचा हात सतत तुझ्या डोक्यावरून फिरत राहणार. तर साक्षी म्हणते ते आत्ता माझ्या बेडरूममध्ये मी ते घेऊन येते. तर आता अर्जुन म्हणतो हो. आणि तितक्यात प्रेक्षकांना अर्जुन चान्स बघतो आणि या प्रियाचे फोटोज काढून घेतो पुराव्यासाठी. त्यानंतर साक्षी आपल्या बेडरूममध्ये ते तुटलेलं लॉकेट जे असतं ते पेंडंट असं ते घेऊन येते आणि म्हणते बाबा हे बघा हे आहे ते पेंडंट. त्यानंतर अर्जुन ते पेंडंट आपल्या हाती घेतो आणि आता स्माईल करू लागतो आणि मनातच विचार करू लागतो की फायनली माझं काम झालं आहे. आता बघा प्रेक्षकांनो आता हे अर्जुनने जे काही हिचे कानं भरले आहेत ना त्यामुळे साक्षी आता हे पेंडंट घालून कोर्टमध्ये सुद्धा येते. तर आता अर्जुन काय ते आपल्या हाती घेतो ते पेंडंट आणि म्हणतो या दागिन्यात तुझ्या आईचं प्रेम आहे स्पर्श आहे हे सगळं कळतंय मला. हे घे पोरी हा दागिना तुझ्या गळ्यात घालून ठेव आणि 1 महिना तर अजिबात काढू नकोस. हा 1 महिना तुझ्यासाठी संकट काळ आहे. त्यावर आता साक्षी मनात विचार करू लागते आणि म्हणते हा महिना हो हे केस तर हे एक मोठं संकट आहेच असं आता साक्षी मनात विचार करू लागते. तर आता अर्जुन म्हणतो की इतका विचार का करतेस मुली. तर आता साक्षी बघते अर्जुनकडे. अर्जुन आता पूर्ण मॅन्युप्युलेट करत असतो या साक्षीला आणि म्हणतो हे तर तुझ्या आईचा आशीर्वाद आहे पटकन गळ्यात घालून टाक. तर तितकेत आता प्रिया येते तिथे खाली आणि म्हणते ए साक्षी कोण आहेत ग हे. तर आता साक्षी म्हणते अगं प्रिया ये ना बाबांचा आशीर्वाद घे. तर आता अर्जुन म्हणतो की नाही सगळ्यांना मी आशीर्वाद देत फिरत नाही. तर आता प्रिया म्हणते हो असं काय करताय आणि प्रिया आता अर्जुनजवळ येते आणि आता प्रिया अर्जुनचा आशीर्वाद घेणार. तितक्यात आता अर्जुन बाहेर निघत असतो तर दोघांना आता एकमेकांचा धक्का लागतो. आता अर्जुन मुद्दामच तिथून पळ काढत असतो कारण या प्रियाने ओळखलं नाही पाहिजे म्हणून. तर प्रिया आता अर्जुनकडे बघू लागते. तर आता अर्जुन मनात विचार करू लागतो की ही मला अशी का बघतेय हिने मला ओळखलं तर नाही ना. तर बघा आता इकडे साक्षी म्हणते अहो बाबा ही चांगली मैत्रीण आहे माझी हिने खूप मला मदत केली आहे. तर त्यानंतर आता साक्षी म्हणते प्रियाला तुला माहिती आहे का हे बाबा भविष्य सांगतात. तर आता ही प्रिया खुश होते आणि म्हणते हो का भविष्य सांगतात बाबा मी पाया पडते हा तुमच्या. आणि आता ही प्रिया अर्जुनच्या पाया पडू लागते. तर तिथे एक आरसा असतो प्रेक्षकांनो. अर्जुन आता त्या आरशात बघतो तर त्याला लक्षात येतं की त्याची जी मिशी असते ना ती आता निघत चालली आहे. तर आता अर्जुन लगेच त्याच्या नकली मिशीला हात लावतो आणि ते जोडण्याचा प्रयत्न करतो. तर ही प्रिया म्हणते बाबा माझं पण भविष्य सांगा ना मला माझ्या नशिबात ना वेडे वाकडे ग्रह शिरलेत असं आता ही प्रिया या साक्षीकडे बघत म्हणते. आणि पुढे ही प्रिया म्हणते त्यांना ना मला हाकलून लावायचं आहे सांगा ना मला कसं हाकलू. तर अर्जुन त्यावर काहीच बोलत नसतो. तर आता ही प्रिया मागेच लागली असते अर्जुनच्या आणि म्हणते सांगा ना बाबा सांगा ना. तर आता साक्षी विचारते बाबा काही प्रॉब्लेम झाला आहे का. आता महिपतचा सुद्धा डाऊट येतो आणि महिपतसुद्धा मागे बघू लागतो. आणि आता महिपत उठून उभा होतो आणि म्हणतो काय झालं गुरुजी आणि हे केळी आणि दूध तर तुम्ही घेतलं पण नाही तुम्हाला काय सरबत बिरबत देऊ का. त्यावर आता अर्जुन काहीही बोलत नाही. तर महिपत म्हणतो ओ गुरुजी. तर बघा प्रेक्षकांनो आता अर्जुन अचानक त्याला काहीतरी सुचतं आणि म्हणतो वाईट शक्ती या घरात वाईट शक्ती खूप जास्त वाढली आहे. मी आता इथे एक क्षणही थांबू शकत नाही आणि मला आत्ताच निघावं लागेल असं म्हणत आता अर्जुन पटकन तिथून निघून जातो. तर आता अर्जुन गेल्यावर आता महिपत म्हणतो या साक्षी आणि प्रियाला अचानक काय झालं या गुरुजीला. आणि आता ही प्रिया म्हणते वाईट शक्ती आणि साक्षीच्या हातात आता ते पेंडंट असतं आणि साक्षी ते पेंडंट आता घट्ट धरून असते. तर आता अर्जुनांचं काम फायनली झालं आहे आणि अर्जुन आता कारमध्ये बसला असतो आणि त्यानंतर आता अर्जुनने सगळं सांगितलं असतं. तर त्यावर आता सायली म्हणते काय तिथे प्रिया होती. तर अर्जुन म्हणतो की हो आणि माझ्या हातात आता त्यांच्या मैत्रीचा पुरावासुद्धा आहे हे बघ. आणि अर्जुनने आता फोनमध्ये तो फोटो घेतला असतो प्रियाचा तो फोटो आता तो दाखवतो दोघांना. आता चैतन्य म्हणतो येस म्हणजे आता आपल्याला कोर्टात प्रूव्ह करता येईल की तन्वीची साक्षी मॅनेज केली होती. त्यावर आता अर्जुन म्हणतो की येस. तर आता सायली म्हणते आता तुम्ही हा पुरावा लगेच कोर्टात दाखवा. तर आता अर्जुन म्हणतो बायको रिलॅक्स हा खूप मोठा पुरावा आहे आपल्याला आताच नाही दाखवता येणार आहे कोर्टात.
सध्या आपला फोकस फक्त आता त्या साक्षीच्या अर्धवट तुटलेल्या लॉकेटकडेच आहे. तर आता त्यावर आता सायली म्हणते, पण तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही तिथनं घाईघाईत निघालात आणि साक्षीने तुमच्यासमोर ते पेंडंट घातलं पण नव्हतं, मग आता कशावरून साक्षी ते पेंडंट घालून येईल कोर्टात? तर आता अर्जुन म्हणतो, ते मलाही माहीत नाही, पण दामिनी देशमुख कोर्टात आपल्याला नक्की विचारेल की ते पेंडंट आलं कुठून, कारण ते आपण आता कोर्टमध्ये प्रूफ म्हणून सबमिट केलंच नव्हतं. पण ते पेंडंट आपल्याकडे ठेवणं इल्लिगल आहे. आता चैतन्य पण टेन्शन घेतो आणि म्हणतो, आता काहीतरी करावं लागेल, नाही तर पुढचं हिअरिंग पण अवघड जाणार आपल्याला. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की ते साक्षी ते पेंडंट घालून येते आणि अर्जुन आता प्रूफसुद्धा करतो स्वतःजवळ असलेलं पेंडंट शोधून. अर्जुन म्हणतो, तुमच्या गळ्यात काही पेंडंट असेल तर ते प्लीज तुम्ही कोर्टाला दाखवा. आणि आता साक्षी अर्जुनकडे बघतच राहते. त्यानंतर अर्जुन स्वतःकडे असलेलं पेंडंट आणि साक्षीचं पेंडंट हे जोडून दाखवून हे प्रूव्ह करणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा भाग मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.